Good morning, students. Yesterday we see the five kingdom system. First one is the kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae, and kingdom Animalia. From that, yesterday we see the first characteristic of kingdom Monera. These are the prokaryotic unicellular organisms. Now today we see the second kingdom Protista, and characteristic of the kingdom Protista. Now characteristic of kingdom Protista are they are microscopic and eukaryotic. Eukaryotic means the nucleus is well developed. From the organisms are microscopic and eukaryotics. Eukaryotics म्हणजे काय तर त्यांचा न्यूक्लियस काय झाला असतो फुल्ली डेव्हलप्ड झालेला असतो किंवा दृश्यकेंद्रिकी. युकॅरियोटिक म्हणजे काय दृश्यकेंद्रिकी. देन ऑर्गॅनिझम्स आर मोस्टली ॲक्वॅटिक हावेवर सम आर टेरेस्ट्रियल. ह्यातले ऑर्गॅनिझम्स कसे असतात ॲक्वॅटिक म्हणजेच काय तर पाण्यात राहणारे किंवा जलचर असतात. हावेवर सम आर टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल मीन्स दे लिव्ह ऑन लँड. देन ऑर्गॅनिझम्स आर आयदर मोटाईल ऑर नॉन मोटाईल. हे कसे असतात ऑर्गॅनिझम्स काही चल असतात तर काही अचल असतात. मोटाईल मीन्स म्हणजे काय चल, नॉन मोटाईल म्हणजे अचल. द लोकोमोटरी ऑर्गन्स आर सिलिया, फ्लॅझेला, सुडोपोडिया. बघा पॅरामेशियममध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतात सुडोपोडिया. त्याच्या साह्याने पॅरामेशियम काय करतो तर हालचाल करतो. तर तसंच सिलियामध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर असतात त्यांनाच काय म्हणतात सिलिया असतात. फॉर द लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्यासाठी त्या ऑर्गॅनिझम्समध्ये हे लोकोमोटरी ऑर्गन्स असतात. कुठले द लोकोमोटरी ऑर्गन्स आर सिलिया, फ्लॅझेला, सुडोपोडी. ह्याच्या साह्याने ते काय करतात लोकोमोशन करतात. ऑर्गॅनिझम्स आर विथ ऑर विदाउट सेल वॉल. कसे असतात ऑर्गॅनिझम्स काहीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल असतो किंवा सेल वॉल नसतो. जर सेल वॉल असेल, इफ सेल वॉल इज प्रेझेंट इट इज कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. जर सेल वॉल प्रेझेंट असेल तर तो कशाने कंपोज होतो तर सेल्युलोज. देन वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट. बघा आता हे कशा आहेत युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजेच ऑलरेडी त्यांच्यामध्ये काय असतो वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस म्हणजेच तो न्यूक्लियस आपल्याला दिसतो म्हणूनच त्यांना काय म्हणतात युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट्स म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स हे सेल ऑर्गॅनिल्स आहेत ते काय असतात प्रेझेंट असतात. न्यूट्रिशन इज फोटोसिंथेटिक, होलोझोइक, सॅप्रोफायटिक ऑर पॅरासायटिक. न्यूट्रिशन कसं असतं ह्यांच्यामध्ये तर होलोझोइक म्हणजे काय प्राणी समभक्ष. यामध्ये पोषण म्हणजे प्रकाश संश्लेषी म्हणजे जे न्यूट्रिशन करतात ते कशाच्या सहाय्याने करतात कसं असतं होलोझोइक म्हणजे काय प्राणी समभक्षी किंवा सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी आणि होलोझोइक म्हणजे काय प्राणी समभक्षी. सॅप्रोफायटिक म्हणजे काय मृतोपजीवी आणि पॅरासाइट म्हणजे परजीवी. पॅरासाइट म्हणजे ते डिपेंड अपॉन ऑन द अदर ऑर्गॅनिझम्स फॉर द न्यूट्रिशन. आणि रिझर्व फूड बघा द रिझर्व फूड मटेरियल इज आयदर ग्लायकोजन ऑर स्टार्च. रिझर्व फूड कसं असतं त्यांच्यामध्ये तर ग्लायकोजन किंवा स्टार्चच्या स्वरूपात असतं. देन असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर बाय मायटॉटिक ऑर अमायटॉटिक सेल डिव्हिजन. आता हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कसं आढळतं तर मायटॉटिकली किंवा अमायटॉटिकली सेल डिव्हिजन असतं. द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स फॉर्मिंग झायगोट. जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर काय असतं तर दोन्ही पण पॅरेंट्स कुठले मेल आणि फिमेल गॅमेट्स काय होतं फ्युजन होतं आणि त्याच्यापासून झायगोटची निर्मिती होते. झायगोटची निर्मिती होऊन नवीन प्लांट किंवा नवीन ऑर्गॅनिझम्स क्रिएट होतो. देन झायगोट डायरेक्टली डेव्हलप्स टू न्यू इंडिव्हिज्युअल विदाउट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. म्हणजे एम्ब्रिओची निर्मिती न होता काय होतो झायगोट डायरेक्टली डेव्हलपमध्ये निर्मिती होते. कशाची झायगोटची डायरेक्टली कशी तर टू यंग इंडिव्हिज्युअल विदाउट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. झायगोटपासून काय होतं डायरेक्ट एम्ब्रिओ न होता जीव तयार होतो बघा. आणि हे जे आहे किंगडम प्रोटिस्टा. आता आपण 5 किंगडम बघितले. कुठले किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम ॲनिमॅलिया, किंगडम प्लांटी आणि किंगडम फंगाय. तर हे जे किंगडम आहे 2 नंबरचे किंगडम प्रोटिस्टा इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन किंगडम मोनेरा अँड किंगडम फंगाय, प्लांटी अँड ॲनिमॅलिया. ह्या ज्या बाकीचे 4 किंगडम आहेत त्याची हे काय कनेक्टिंग लिंक आहे. कोणतं किंगडम प्रोटिस्टा. आता 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच किंगडम इज द कनेक्टिंग लिंक ऑफ द किंगडम मोनेरा अँड द किंगडम फंगाय, प्लांटी अँड ॲनिमॅलिया. तर काय येणार द किंगडम प्रोटिस्टा इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन किंगडम मोनेरा अँड किंगडम फंगाय, प्लांटी अँड ॲनिमॅलिया. बघा प्रोटिस्ट आर ऑफ फॉलोइंग टाइम्स डिपेंड ऑन द देअर लोकेशन किंवा ह्याच्यानुसार काय होतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार. तर हे जे आहे ते कशामध्ये होतात तर डिफरंट टाईप्समध्ये
सापडतात. पहिला आहे प्लांट लाईक प्रोटिस्ट, ते कसे असतात बघा. ॲटोट्रॉपिक, हॅव सेल्युलोज सेल वॉल, सेल वॉल कशाने बनलेला असतो, सेल्युलोजनं. अँड रिझर्व फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च, स्टार्चमध्ये काय असतं, रिझर्व फूड असतं. फॉर एक्झाम्पल डायनोफ्लॅझेलेट्स अँड डायटम्स. देन ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट कसे असतात, हेट्रोट्रॉपिक, दे डिपेंड्स ऑन दी अदर ऑर्गॅनिझम्स, लॅक सेल वॉल, सेल वॉल नसतो ह्यांच्यामध्ये. आणि रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, रिझर्व फूड मटेरियल कशाच्या ह्याच्यामध्ये असतं, ग्लायकोजनमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल काय, अमिबा, पॅरामेशियम. प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये काय येतात, डायनोफ्लॅझेलेट अँड डायटम्स. तर ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये अमिबा आणि पॅरामेशियम हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते येतात. ते कसे असतात, सगळे मायक्रोस्कोपिक असतात. दे आर नॉट सीन अवर नेकेड आयज. देन थर्ड आहे फंगाय लाईक प्रोटिस्ट, तर त्याच्यामध्ये बघा ते कसे आहेत, सॅप्रोफायटिक आहेत. सेल वॉल अब्सेंट असतो म्हणजे लॅक सेल वॉल. आणि त्याचं एक्झाम्पल आहे स्लाइम मोल्ड्स. नंतरचं चौथं आहे युग्लिनॉइड काय, ॲटोट्रॉपिक आहेत, ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे. कॅन बिहेव ॲज हेटेरोट्रॉप्स, हे कसे बिहेव करतात, तर हेटेरोट्रॉप्ससारखे बिहेव करतात. इन अब्सेन्स ऑफ लाईटच्या अब्सेन्समध्ये हे कसे असतात, हेटेरोट्रॉप्स. फॉर एक्झाम्पल युग्लियोना. देन वन बाय वन वी सी द प्लांट लाईक प्रोटिस्ट. काय एक्झाम्पल, डायटम बघा कसे आहेत, हे युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक दृश्य केंद्रकी आहेत. कनेक्टिंग लिंक बिटवीन किंगडम प्लांटी, फंगाय अँड किंगडम मोनेरा. बघा त्यातला पहिला आहे प्लांट लाईक प्रोटिस्ट. पहिला काय, प्लांट लाईक प्रोटिस्ट याचं एक्झाम्पल काय, डायनोफ्लॅझेलेट्स किंवा डायटम्स. बघा दे आर कॉमनली टर्म्ड ॲज क्रिसोफाइट्स, गोल्डन प्रोटिस्ट, ह्यांना काय म्हणतात, गोल्डन प्रोटिस्ट म्हणतात. क्रिसोफाइट्स म्हणजेच काय, गोल्डन. दे आर कॉमनली कॉल्ड फायटोप्लॅन्क्टन, ब्राऊन अल्गी, ह्यांना काय म्हणतात, फायटोप्लॅन्क्टन म्हणजे काय, टायनी प्लांट्स जे ह्याच्यामध्ये येतात, प्लांट्समध्ये वॉटरमध्ये येतात, त्यांना काय म्हणतात, फायटोप्लॅन्क्टन. फायटो मीन्स वॉटर. बघा त्यांना काय म्हणतात, ब्राऊन अल्गी. आणि ह्यांना काय म्हणतात, क्रिसोफाइट्स म्हणजे काय, गोल्डन. दे आर कॉमनली टर्म्ड क्रिसोफाइट्स म्हणजे काय, गोल्डन कलरमध्ये असतात. दे आर कॉमनली कॉल्ड फायटोप्लॅन्क्टन, ब्राऊन अल्गी. फायटो मीन्स टायनी प्लांट्स आणि प्लॅन्क्टॉन मीन्स प्लांट्स, टायनी ज्या प्लांट्स आहेत त्यांना काय म्हणतात, फायटोप्लॅन्क्टन. दीज आर मायक्रोस्कोपिक अँड फोटोसिंथेटिक, म्हणजेच कसे असतात, ॲटोट्रॉप्स मीन्स दे मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड, म्हणून त्यांना काय म्हणतात, फोटोसिंथेटिक. दीज आर मराईन ऑर्गॅनिझम्स ऑर आर मेजर प्रोड्युसर्स इन ओशनमध्ये काय करतात, ते मेजर प्रोड्युसर्स आहेत. ते कसे आहेत, मराईन म्हणजेच काय, जे समुद्रामध्ये आढळतात त्यांनाच काय म्हणता यायचं, प्रोटिस्ट. मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड टू ॲज डायटम, त्यातलीच काय असतात, काही डायटम्स असतात. बॉडी वॉल मेडअप ऑफ सोप बॉक्स लाईक फिटिंग सिलिका कवर्स. बघा ह्या डायग्राममध्ये बघा, हे जे आहे बॉडी वॉल आहे, सोप बॉक्स म्हणजे आपला साबणाचा बॉक्स असतो तशी काय बॉडी वॉल आहे, अशी सोप बॉक्स लाईक फिटिंग कवरिंग असतं त्याला. फिटिंग सिलिका कवर्स कशाचे असतात, हे सिलिका कवर्स, पण ते कशासाठी सारखे दिसतात, सोप बॉक्स म्हणजे जो साबणाचा बॉक्स आहे त्याच्यासारखे बॉडी वॉल काय केली जाते, कव्हर केली जाते. द सेल वॉल हॅज अ स्टिप सेल्युलोज प्लेट ऑन द आउटर सरफेस. सेल वॉलची स्टिप म्हणजे काय, कडक सेल्युलोज प्लेट असते ऑन द आउटर सरफेस. एक्झाम्पल डायनोफ्लॅझेलेट. बघा डायटमेसियस अर्थ इज ग्रॅन्युलर, हेन्स फाइंड्स यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. जे आर्थचं सरफेस आहे ते कसं आहे, ग्रॅन्युलर, हेन्स फाइंड्स यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. इट इज नथिंग बट दिस सेल्स लेफ्ट बिहाइंड फॉर सो मेनी इयर्स. ते काय करतात, लेफ्ट बिहाइंड सो मेनी इयर्स. डायटम्स म्हणजे काय, टू डिस्टिंक्ट शेप्स, क्लास ऑफ मायक्रो अल्गी. डायटम्स काय, क्लास ऑफ मायक्रो अल्गी, दोन डिस्टिंक्ट शेपमध्ये असतात. एक ह्याच्यासारखा असतो, सोप बॉक्स सारखा. इट इज नॅचरली ऑकरिंग सॉफ्ट सिलिसियस sedimentary rock that is easily crumbled into a fine white powder. बघा हे काय करतात, नॅचरली ऑकरिंग असतात, सॉफ्ट असतात आणि सिलिसियस सेडिमेंटरी रॉक्स असतात. दॅट इज इझिली क्रम्बल्ड इंटू फाईन व्हाईट पावडर. त्याचं कसं तो व्हाईट पावडरमध्ये रूपांतर होतं. हे बघा दोन ह्याच्यामध्ये हे असतात, आकारामध्ये असतात. एक सॉफ्ट बॉक्स लाईक सिलिका कव्हरिंग असतं. नंतर सेकंड आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट एक्झाम्पल काय, डायटम्स अँड डायनोफ्लॅझेलेट्स. तर सेकंड आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, फॉर एक्झाम्पल अमिबा अँड एंटेमॉबा किंवा पॅरामेशियम. बघा दे आर प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म्स. ते कशा आहेत, प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म्स म्हणजे सगळ्याच्या अगोदर ह्याचं काय होतं, प्रिमिटिव्ह म्हणजे काय, फर्स्टली जे फॉर्म होतं ॲनिमल फॉर्म्स. दे आर ऑल्सो टर्म प्रोटोझोन, हेटेरोट्रॉपिक.
हे कसे आहेत, प्रोटोझोन आहेत आणि हेटेरोट्रॉपिक आहेत. सेल वॉल ॲब्सेंट असतो ह्याच्यामध्ये. अमिबाइड प्रोटोझोन हॅव सुडोपोडिया ॲज लोकोमोटरी ऑर्गन. अमिबामध्ये सुडोपोडिया जे असतात ते काय लोकोमोटरी ऑर्गन आहे. तर एंटॅमोबा इज एंडो पॅरासाइट अँड कॉजेस अमेबिक डिसेंट्री. जी ह्याच्यामध्ये डिसेंट्री होते आपल्या मानवजातीमध्ये, ते कशामुळे होते, अँटेमोबा हिस्टोलिटिका हा जो काय एंडो पॅरासाइट आहे. एंडो म्हणजे काय, आउटसाईड. जो पॅरासाइट होतो तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि त्यामुळे काय होतात, अमेबिक डिसेंट्री. अमिबा इज फ्री लिव्हिंग फॉर्म. कसा आहे, फ्री लिव्हिंग फॉर्म आहे. फ्लॅझेलेटेड प्रोटोझोन हॅव फ्लॅझेला ॲज लोकोमोटरी ऑर्गन. जे प्रोटोझोन आहेत फ्लॅझेलेटेड त्यांच्यामध्ये फ्लॅझेला काय असतो, फ्लॅझेला म्हणजे काय, हेअर लाईक स्ट्रक्चर ॲज लोकोमोटरी ऑर्गन. ट्रिपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅझिलेटेड पॅथोजन विच कॉजेस स्लीपिंग सिकनेस. बघा ट्रिपॅनोसोमा जो आहे काय फ्लॅझिलेटेड पॅथोजन आहे, त्याच्यामुळे काय होतं, कॉजेस स्लीपिंग सिकनेस. जो रात्रीचा जो सिकनेस असतो, जो स्लीपिंग सिकनेस म्हणजे सारखं झोपू वाटतं, हा सिकनेस कशामुळे होतो, ट्रिपॅनोसोमा पॅथोजन. देन पॅरामेशियम कसं आहे, सिलिएटेड प्रोटोझोन आहे, हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमोशन. एक्झाम्पल पॅरामेशियम. बघा आता ह्याच्यामध्ये कुठला, अमिबामध्ये काय होतं, फ्री लिव्हिंग प्रोटोझोन. ह्याच्यामुळे काय होतं की एंडोपॅरासाइट जो आहे कोणता, एंटॅमोबा, त्याच्यामुळे कॉजेस काय होतं, अमेबिक डिसेंट्री. एंटॅमोबा हिस्टोलिटिका हा काय एंडोपॅरासाइट आहे. फ्लॅझेलेटेड प्रोटोझोनमध्ये काय आहेत, फ्लॅझेला फॉर लोकोमोशन आणि ह्याच्यामध्ये कोणता आहे, ट्रिपॅनोसोमा पॅथोजन आहे विच कॉजेस द स्लीपिंग सिकनेस. आणि पॅरामेशियममध्ये काय सिलेटेड प्रोटोझोन असतात हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमोशन. मग जे आहेत सुडोपोडिया कशामध्ये आहेत, अमिबामध्ये काय आहेत, लोकोमोटरी ऑर्गन. आणि ह्याच्यामध्ये फ्लॅझेलेटेड प्रोटोझोनमध्ये काय, फ्लॅझेला ॲज ए लोकोमोटरी ऑर्गन. आणि ट्रिपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅझेलेटेड पॅथोजन. त्यान पॅरामेशियममध्ये काय आहेत, लोकोमोटरी ऑर्गन सिलिया. हे झालं ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम. देन प्रोटोझोन म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिंगल सेल मायक्रोस्कोपिक ॲनिमल ऑफ अ ग्रुप ऑफ फायला ऑफ द किंगडम प्रोटिस्टा. हे काय आहेत, सिंगल सेल जे ग्रुप ऑफ ॲनिमल्स आहेत, मायक्रोस्कोपिक ॲनिमल ऑफ ए ग्रुप ऑफ ए फायला ऑफ द किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टाच्या ग्रुपमधले जे मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, प्रोटोझोन. ते कसे असतात, सिंगल सेल, युनिसेल्युलर. देन प्लाझ्मोडियम इज अ स्पोरोझोन प्रोटोझोआ. इट कॉजेस मलेरिया. प्लाझ्मोडियम काय, स्पोरोझोन प्रोटोझोआ, आणि हा काय करतो, तर मलेरिया कॉज होतो. बघा अमिबॉइड प्रोटोझोन आहे, सुडोपोडिया फॉर लोकोमोशन. ह्याच्यापासून काय होतं, एंटॅमोबा हा काय पॅथोजन आहे, त्याच्यापासून अमेबिक डिसेंट्री होती. देन फ्लॅझिलेटेडमध्ये काय असतात, ट्रिपॅनोसोमा हा पॅथोजन आहे, त्याच्यापासून कोणता डिसीज होतो, स्लीपिंग सिकनेस. आणि सिलेटेड म्हणजेच प्लाझ्मोडियम म्हणजेच काय, स्पोरोझोन प्रोटोझोआ, ह्याच्यामुळे काय होतं, मलेरिया. बघा पॅरामेशियमची डायग्राम. मायक्रोन्यूक्लियस हे काय, मॅक्रोन्यूक्लियस. मायक्रो म्हणजे काय, स्मॉल, मॅक्रो म्हणजे बिग. मायक्रोन्यूक्लियस. देन कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. देन हे काय आहेत, गुलेट, सायटोफेग, ओरल ग्रू. देन ट्रायकोसिस्ट. देन लायसोसोम्स आहे, जे व्हाईट कलरचे दिसतात त्याला काय म्हणायचं, लायकोसोम्स. आणि हे बघा हेअर लाईक स्ट्रक्चरच्या बाजूला आहे त्याला सिलिया. ते काय करतात, लोकोमोटरी ऑर्गन आहे सिलिया. देन फूड व्हॅक्यूल्स, ग्रीन कलरचं जे आहेत ते काय आहेत, फूड व्हॅक्यूल्स आहेत. नंतरचं आहे सी, डायनोफ्लॅझेलेट. फॉर एक्झाम्पल गॉनिऑलिक्स. दीज आर ॲक्वेटिक, मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. हे कसे आहेत, मराईन ॲनिमल्स आहेत, म्हणजेच हे कुठे असतात, पाण्यामध्ये, म्हणून ह्यांना म्हणायचं ॲक्वेटिक. द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज स्टिप प्लेट. बघा डायग्राम आकृतीमध्ये बघा, ह्या ज्या प्लेट्स आहेत, अपायकल हॉर्न आहे, फ्लॅझेलर पोर आहे, हे काय स्टिप प्लेट्स आहेत. स्टिप म्हणजे काय, कडक ज्या प्लेट आहेत, डार्क रेड, फेंट रेड कलरच्या ज्या प्लेट्स आहेत त्यांना म्हणायचं स्टिप प्लेट्स. हे बघा ह्या खालच्या डायग्राममध्ये बघा, ॲनाटॉमिकल हॉर्न्स म्हणजे डॉर्सल व्ह्यूमध्ये बघा, प्लेट्स जे आहेत ते कशा आहेत, स्टिप म्हणजे काय, कडक. दे हॅव वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, रेड, येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू. कुठले पिगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स रेड कलरचे आहेत, येलो कलरचे आहेत, ग्रीन आणि ब्राऊन कलरचे आहेत आणि ब्ल्यू कलरचे. गॉनिऑलिक्स इज डायनोफ्लॅझेलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाईड दॅट व्हाय सी ॲपियर रेड. बघा हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, ज्या रेड टाईड असतात. रेड टाईडमुळं काय होतं, सी पूर्णपणे काय होतो की रेड ॲपियर होतं, आपल्याला जो सी आहे तो रेड कलरचा दिसतो. दे अंडरगो रॅपिड मल्टिप्लिकेशन अँड मेक सी ॲपियर रेड. ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन जे आहे ते खूप भरपूर प्रमाणात होते. रॅपिड मल्टिप्लिकेशन म्हणजे जलद गतीने, अँड मेकिंग सी ॲपियर रेड. तर डायनोफ्लॅझेलेटचं एक्झाम्पल काय आहे, गॉनिऑलिक्स. म्हणजेच काय, गॉनिऑलिक्स इज अ डायनोफ्लॅझेलेट. ह्यांच्यामध्ये काय असतात, स्टिप प्लेट्स असतात. आणि हे काय करतात, जास्त काय करतात, रेड टाईड फॉर्म फेमस रेड टाईड, त्यामुळे पूर्ण सी कसा दिसतो आपल्याला, रेड कलरचा दिसतो. दे अंडरगोज रॅपिड मल्टिप्लिकेशन अँड मेकिंग सी रेड ॲपियर. नंतरचं आहे फंगाई लाईक प्रोटिस्ट. फॉर एक्झाम्पल प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. देन दीज आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप ऑफ
हा कशाचा ग्रुप आहे? दीज आर सॅप्रोफायटिक फाउंड ऑन डिके ऑर डिकेइंग मॅटर. हा कसा आहे? सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? दे फाउंड ऑन डिके ऑर डिकेइंग लीव्ज, जे डेड मॅटर असतो त्याच्यावरती हे आढळतात. देन दीज आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप मिक्झोमायकोट्स. मिक्झोमायकोट्स, MYXOMYCOTES. देन देअर सेल ॲग्रिगेट टू फॉर्म अ लार्ज सेल मास कॉल्ड प्लाझ्मोडियम. त्यांची जी सेल आहे ॲग्रिगेट टू फॉर्म अ लार्ज सेल मास कॉल्ड प्लाझ्मोडियम. द स्पोर प्रोड्युस्ड बाय प्लाझ्मोडियम आर, स्पोर जे प्रोड्युस्ड होतात ते कसे असतात? बाय प्लाझ्मोडियम आर व्हेरी टफ. कसे असतात? व्हेरी टफ अँड सर्वाईव्ह इव्हन व्हेरी हार्श कंडिशन. हे कसे हार्श म्हणजे दलदलीच्या भागात सुद्धा हे काय करतात? सर्वाईव्ह होतात. फंगाई लाईक प्रोटिस्टचे एक्झाम्पल काय? प्लाझ्मोडियम. ते कसे असतात? सॅप्रोफायटिक आहेत. डिके ऑर डिकेइंग लीव्जमध्ये असतात. ते कसे आहेत? लार्ज सेल मास आणि कॉल्ड प्लाझ्मोडियम. द स्पोर प्रोड्युस्ड बाय प्लाझ्मोडियम आर व्हेरी टफ अँड सर्वाईव्ह इव्हन व्हेरी हार्श कंडिशन. म्हणजे दलदलीच्या भागामध्ये हे काय करतात? सर्वाईव्ह होतात. देन फिफ्थ आहे युग्लिनाइड. फॉर एक्झाम्पल युग्लिना. युग्लिनामध्ये बघा, दे लॅक सेल वॉल बट हॅव टफ कव्हरिंग ऑफ प्रोटीनियासियस पेलिकर. हे कसे आहे? ह्याच्यामध्ये काय असतं? सेल वॉल अब्सेंट असतं, पण काय होतं हे? बट हॅव टप कव्हरिंग ऑफ प्रोटीनियासियस पेलिकल. प्रोटीनियासियस पेलिकलचं टप कव्हरिंग असतं. दे पजेस 2 फ्लॅझेला. 2 फ्लॅझेला असतात त्याच्यामध्ये. फ्लॅझेला म्हणजे काय? हेअर लाईक स्ट्रक्चर. वन शॉर्ट अँड अदर लॉंग. एक कशी असते? शॉर्ट असते आणि अदर कशी असते? लॉंग असते. They behave as heterotrophs in absence of light but possess pigments similar to that of higher plants for photosynthesis. हे काय करतात? लाईटच्या अब्सेन्समध्ये काय असतात? हे हेटेरोट्रॉप सारखे बिहेव करतात आणि बट सिमिलर टू दॅट ऑफ हायर प्लांट. जे हायर प्लांट्स आहेत फॉर फोटोसिंथेसिस, म्हणजे हायर प्लांटमध्ये कसं फोटोसिंथेसिस होतं तसं काय करतात ते? possess pigments similar to that of higher plants for photosynthesis. These are the characteristics of the kingdom Protista. Which one we see? First one, plant like protist. Plant like protistचे एक्झाम्पल काय आहे? डायटम्स. देन ॲनिमल लाईक प्रोटिस्टचा अमिबा, पॅरामेशियम. देन डायनोफ्लॅझिलेट. डायनोफ्लॅझिलेट्सलाच काय म्हणतो? गॉनिऑलिक्स. देन फंगाय लाईक प्रोटिस्टचं फंगाय लाईक प्रोटिस्ट आणि एक्झाम्पल प्लाझ्मोडियम. आणि युग्लिनाइडचं काय? एक्झाम्पल युग्लिना. आय होप you will better understand. Then next part we will see next lecture. Thank you.